इतक्या वर्षांनंतर जळगाव जिल्ह्याला हक्काचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तहानलेल्या आपल्या मातृभूमीच्या या तहानेकडे तळमळीने लक्ष द्यावं अशी जळगाव जिल्ह्याभरातल्या नागरिकांची मागणी असणार आहे। केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने देशभरातल्या 434 शहरांमध्ये केलेल्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेच्या क्रमवारीत जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ शहर दुसऱ्या क्रमांकाचं घाणेरडं शहर ठरलंय। भुसावळचा 433वा क्रमांक लागल्यानं आता स्थानिक पातळीवर डर्टी भुसावळचं राजकारण रंगू लागलंय। भुसावळ शहरात मध्य रेल्वेचं जंक्शन असल्यानं अनेक केंद्रीय अधिकाऱ्यांची निवासस्थानं आहेत। 1000 मेगावॅट क्षमतेचा दीपनगर ऊर्जा प्रकल्प आयुध निर्माणी देखील या शहरात आहे। तापी नदी या शहराबाहेरून वाहत जाते, त्यामुळे एकेकाळी या सर्वांमुळे प्रसिद्ध असलेलं भुसावळ शहर अलीकडे एका नव्या कारणानं चर्चेत आलंय। केंद्रीय नगर विकास मंत्रालयानं देशभरातील 434 शहरांमध्ये केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये भुसावळ शहराचा शेवटून दुसरा क्रमांक लागल्यानं देशातील गलिच्छ शहरांच्या यादीत भुसावळ दुसरं ठरलंय। यामुळे दैनंदिन कर भरणाऱ्या भुसावळकरांचा संताप होतोय। शहरात नगरपालिकेतून केवळ निधी हडप केला जातो, साफसफाईसह अनेक समस्यांवर मात्र पालिकेतील सत्ताधारी काहीच करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। नाले में घाण इतनी रहती है, हमको भी नहीं अच्छा लगता। हमारा ऐसा भुसावल में गंदगी है, साफ सफाई होना चाहिए। मच्छर रहते हैं, घर में पानी घुसता हमारे घरों में, और हमारे को बच्चे बीमार हो जाते हमारे गंदगी की वजह से। 5 वर्ष आली तर काहीच होत नाही काम, फक्त मत मागायला येतात आणि मत मागून चालले जातात। निवडून आले की आम्हाला विसरून जातात। जनतेला कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे, मलेरियावाले पण येत नाही आहेत आणि इथं पाणी पण शुद्ध पडत नाही जनतेला प्यायला। आणि कचरा आणि ही घाण ही 24 वर्ष काय 12 महिने इथे पडलेली असते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन जोरदारपणे हाती घेतलंय। त्यांच्याच पक्षाची सत्ता यावेळी भुसावळ नगरपालिकेवर आहे। असं असताना शहर स्वच्छतेसाठी कुठलेही प्रयत्न झालेले दिसत नाही। परंतु गेली 10 वर्ष नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्यानं त्यांनीच शहराची वाट लावल्याचा आरोप भाजप नगराध्यक्षांनी करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान भुसावळ शहराचं नाव बदनाम झाल्यानं नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करतायत। राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती व तीच सत्ता आता जनाधार पार्टीच्या नावाने या ठिकाणी विरोधामध्ये हे लोक निवडून आलेले आहेत। परंतु यांनी जी ही शहराची परिस्थिती आणलेली आहे याकडे लक्ष न देता आम्ही आता भारतीय जनता पक्षाची टीम ही भुसावळ शहराला एका नव्या दिशेने नेणार आहोत। 90 दिवसामध्ये भुसावळ शहरामध्ये आम्ही विकासाची गंगा आणू, भुसावळ शहर कचरा मुक्त करू असे भाजपाचे नगराध्यक्ष यांनी सांगितलं होतं। परंतु हे यांचं म्हणणं पूर्णपणे खोटं ठरलेलं आहे। राज्य आणि केंद्र सरकारने भुसावळ शहराला या ठिकाणी भुसावळ शहर हे घाणीचं साम्राज्य आणि स्वच्छतेचे शहर म्हणून गणना केलेली आहे। ही अत्यंत निषेधार्ह धिक्कार बाब आहे, आमचा भुसावळकरांचा अपमान आहे। या बाबतीत नैतिकदृष्ट्या नगराध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि मुख्याधिकारी ब्युटी भाविस्कर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात यावं। पालिकेवर सत्ता कुणाचीही असो, मात्र आता एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन बकाल झालेल्या शहराचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हीच भुसावळकर नागरिकांची अपेक्षा आहे। विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।